हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज मी घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी उत्तप्पा. तर कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बघूया याची रेसिपी. तर सगळ्यात आधी इथे मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि 1 वाटी उडद डाळ घेतली आहे. आणि त्यासोबतच मी इथे 15 ते 20 मेथीदाणे टाकले आहे. या सगळ्यांना मी रात्रभर भिजत घातले आहे. त्यानंतर सकाळी जर हे भिजले असेल तर तुम्ही सकाळीच मिश्रण काढून ठेवू शकता. जर नसेल भिजले तर मग तुम्ही 11-12 वाजता पण या मिश्रणला आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ शकता. तर इथे मी बारीक करून घेतलेलं आहे. बघा किती छान असं घट्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे. हे आपल्याला असं जाडसर न ठेवता सॉफ्ट बनवायचं आहे. आणि हिवाळ्यात हे पीठ आंबवणं खूप कठीण असतं, त्यामुळे आपल्याला याला गरम भागात ठेवावं लागेल. तर मी इथे 4 ते 5 तास उन्हामध्ये ठेवलं होतं, जेणेकरून हे आंबून येईल आणि छान असं जाडसर असं फुगून येईल, जाळीदार पीठ तयार होईल. म्हणजे मग आपलं हे मिश्रण जे आहे ते छान असं आंबून जाईल आणि याचा डोसा आणि उत्तप्पा हे एकदम छान बनतो. तर आणि उन्हाळ्यात तर गरमीच असते, त्यामुळे आपल्याला याला उन्हात ठेवायची गरज नाही. सो मी इथे बघा किती छान मिश्रण तयार केलेलं आहे. मग यामध्ये मी थोडं तिखट घातलं आहे आणि थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि थोडं यामध्ये पाणी टाकलं आहे, कारण हे घट्ट खूप होतं, त्यामुळे मला यामध्ये थोडं पाणी ॲड करावं लागलं. आणि या मिश्रणला मी छान फेटाळून घेतलं आहे. त्याच्यानंतर आणखी थोडं पाणी ॲड केलं आणि इकडे मी डोसा तवा ठेवला आहे आणि त्यावर हा उत्तप्पा टाकला आहे. वरतून मी कांदा घातला आहे, टोमॅटो घातला आहे आणि सोबतच कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातली आहे. शिमला मिरची इथे मी ॲड केली आहे आणि या सगळ्यांना मी छान शिजू दिलं आहे. इथे मी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची, कोथिंबीर ही वरून ॲड केलं आहे. जर तुम्हाला वरून आवडत नसेल तर मग तुम्ही यामध्ये पण म्हणजे मिश्रणमध्ये ते सगळं ॲड करून परत नंतर पण उत्तप्पा तयार करू शकता. तर मी इथे काहींना कांदा आवडतो, काहींना नाही, म्हणून मी वरनं घातलेलं आहे. आणि याला छान असं दाबून घ्यायचं, जेणेकरून ते कांदा, टोमॅटो ते जेव्हा आपण परतू उत्तप्प्याला तेव्हा त्याच्यावरनं ते पडायला नको. आणि अशा पद्धतीने आपला उत्तप्पा इथे तयार झाला आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब